हे बघा फडणवीस काय म्हणते, मंदी मंदी लोक बोलत बसलेत, पण भारत 94% कर्ज एका दिवसात फेडू शकतो. म्हणजे एकतर तुम्ही कर्ज केलेलं आहे असं त्याचा अर्थ आहे या देशावर. दुसरी गोष्ट, एवढे जर तुमच्याकडे पैसे, भारताकडे पैसे असं तुम्ही सांगू राहिले देवेंद्र फडणवीस, तर मग शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तुमच्या पोटात का बरं दुखू राहिलं? 19चे शेतकऱ्यांना वगळ, 17च्यांना वगळ, 2 लाखापर्यंतच कर्जमाफी दे, आणि जे रेग्युलर शेतकरी त्यांना 50,000चा लाभ दे. जर तुम्ही एवढं मोठं देशावरचं कर्ज जे करून ठेवलेलं आहे तुम्ही ते एका दिवसात फेडू शकता असं तुमचं म्हणणं आहे, मग शेतकऱ्यांना 50,000चा लाभ द्यायचा तुम्हाला थोडी वाटते का? आता लाज नाही म्हणणार मी, पण समजून घ्या तुम्ही. जर तुमचं एवढं तुमच्याकडे पैसे असं तुम्ही सांगू राहिले, तर मग तिकडं रोहित पवार आंदोलन करू राहिले, अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफीला तुम्ही निकष लावलेले, आणि 2024मध्ये मतं घेताना तुम्ही सांगितलं होतं का आपण शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, आणि आता तुम्हाला निकष लावायची वेळ आलेली, अटी लावायची वेळ आलेली आहे, शर्ती लावायची वेळ आलेली. म्हणजे तसं अटी निकष शर्ती हेच सरकार आहे तुमचं, आणि याच्या अगोदर तुम्ही हेच धंदे केलेले. 2019मध्ये उद्धव ठाकरेंनी एका झटक्यात निवडणूक नसताना कर्जमाफी केली होती, आणि शेतकऱ्यांना 95% शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला होता. तुमच्या हाय ते द्यायची तुमच्या जीवावर आलंय, आणि तुम्ही असं सांगू राहिले मंदी मंदी. कंबळीला म्हणा, कर ना कर्जमाफी शेतकऱ्यांची 10% दिवशी.